श्री स्वामी समर्थ. मीन राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनात अनेक दिवसांपासून सुरू असलेली अस्वस्थता दूर होणार आहे का? करिअरमध्ये नवीन संधी मिळून प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे का? आर्थिक परिस्थिती सुधारेल का? कुटुंबात पुन्हा आनंद, प्रेम आणि विश्वासाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का? तुमच्या मेहनतीचे, संयमाचे आणि सकारात्मक विचारांचे योग्य फळ या आठवड्यात मिळणार आहे का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मीन राशीच्या व्यक्ती स्वभावाने संवेदनशील, दयाळू, कल्पक, आध्यात्मिक आणि इतरांच्या भावना समजून घेणाऱ्या असतात. अनेकदा तुम्ही स्वतःपेक्षा इतरांच्या आनंदाला अधिक महत्त्व देता. या आठवड्यात मात्र स्वतःच्या ध्येयांवर आणि गरजांवरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक राहील. ग्रहस्थिती तुमच्यासाठी नवीन संधी, आत्मविश्वास, आर्थिक सुधारणा आणि मानसिक समाधानाचे संकेत देत आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास हा आठवडा तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवू शकतो. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मकता, आत्मविश्वास आणि सर्जनशील विचार अधिक वाढतील. अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पुढे सरकतील. तुमच्या शांत स्वभावामुळे आणि समजूतदार वागण्यामुळे अनेक लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. समाजात तुमचा मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही मानसिक ताण किंवा संभ्रम जाणवू शकतो, पण घाबरण्याची गरज नाही. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल. एखादी शुभवार्ता किंवा अनपेक्षित संधी तुमचा आत्मविश्वास वाढवेल. जुन्या ओळखी पुन्हा उपयोगी पडतील आणि काही नवीन संपर्क भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतील. हा आठवडा तुमच्या सुप्त कलागुणांना आणि सर्जनशीलतेला योग्य दिशा देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन जबाबदाऱ्यांचा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळेल. तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे महत्त्वाचे काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. कार्यालयात तुमच्या मताला अधिक महत्त्व मिळेल. टीममध्ये काम करताना तुमचे सहकार्य आणि समजूतदारपणा सर्वांना प्रभावित करेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मुलाखती आणि नवीन चर्चांमध्ये यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा आर्थिक लाभ आणि विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि दीर्घकालीन करार होऊ शकतात. कला, संगीत, वैद्यकीय सेवा, शिक्षण, अध्यात्म, पर्यटन, आयटी आणि ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. कोणताही मोठा करार करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक तपासा. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यात मोठा फायदा करून देईल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना अतिरिक्त कमाईची संधी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळतील किंवा जुने आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यासाठी नवीन आर्थिक योजना आखण्याचा आत्मविश्वास वाढेल. तथापि काही आवश्यक खर्च समोर येऊ शकतात. घरातील गरजा, आरोग्य, मुलांचे शिक्षण किंवा धार्मिक कार्यांवर खर्च होण्याची शक्यता आहे. खर्चाचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थैर्य कायम राहील. बचतीकडे विशेष लक्ष द्या. दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. कोणालाही मोठी आर्थिक मदत करताना स्वतःची परिस्थिती लक्षात घ्या. आठवड्याच्या शेवटी आर्थिक लाभाची आनंददायी बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण प्रेम, जिव्हाळा आणि सहकार्याने भरलेले राहील. घरातील सदस्यांमध्ये सुरू असलेले काही मतभेद दूर होतील. तुमच्या समजूतदार स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक शांत आणि आनंदी बनेल. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या मतांचा आदर करेल. घरात एखाद्या शुभकार्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांचे आगमन किंवा कौटुंबिक कार्यक्रमामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला भविष्यातील निर्णयांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि भावनिक बळ देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत सुंदर आणि भावनिकदृष्ट्या समाधानकारक राहील. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यामुळे नात्यातील गैरसमज दूर होतील. विश्वास आणि प्रेम अधिक दृढ होईल. एकमेकांच्या स्वप्नांना साथ देण्याची भावना वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रम, मित्रपरिवार किंवा प्रवासादरम्यान एखादी खास व्यक्ती भेटू शकते. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा प्रेम, सहकार्य आणि समजूतदारपणा वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत भविष्यातील योजना आखण्यासाठी हा योग्य काळ आहे. छोटासा प्रवास किंवा एखादा सुंदर क्षण नात्यातील गोडवा अधिक वाढवेल. शिक्षण.
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे योग्य फळ देणारा आहे. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित राहील. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा, मुलाखती किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षक आणि मार्गदर्शक व्यक्तींचे सहकार्य लाभेल. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रशिक्षण किंवा संशोधनाची संधी मिळू शकते. वैद्यकीय, कला, साहित्य, मानसशास्त्र, अध्यापन आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे. वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळेल. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुमच्या कामगिरीमध्येही सुधारणा दिसून येईल. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे योग अनुकूल आहेत. व्यवसाय, नोकरी, शिक्षण किंवा धार्मिक कारणांमुळे प्रवास घडू शकतो. हा प्रवास आर्थिकदृष्ट्या तसेच मानसिकदृष्ट्याही लाभदायक ठरेल. नवीन व्यक्तींशी ओळख होईल आणि भविष्यात उपयोगी पडणारे संपर्क तयार होतील. धार्मिक किंवा निसर्गरम्य स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. अशा प्रवासामुळे मानसिक तणाव कमी होईल आणि नवीन ऊर्जा मिळेल. वाहन चालवताना नियमांचे पालन करा आणि अनावश्यक घाई टाळा. परदेश प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. नियोजनपूर्वक केलेला प्रवास भविष्यातील अनेक संधींचे दार उघडेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमची आध्यात्मिक प्रगती विशेष जाणवेल. ध्यान, प्रार्थना, मंत्रजप आणि योग यामुळे मनाला शांतता मिळेल. नकारात्मक विचार कमी होतील आणि आत्मविश्वास वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखाद्या संतांचे विचार किंवा आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन तुमच्या जीवनात नवीन प्रेरणा निर्माण करू शकते. स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. गरजू व्यक्तींना मदत केल्यामुळे मनाला समाधान मिळेल. सेवाभाव आणि दानधर्मामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. नियमित साधनेमुळे निर्णयक्षमता अधिक स्पष्ट होईल. या आठवड्यात केलेली प्रार्थना आणि सत्कर्म भविष्यात शुभ फल देऊ शकतात. उपाय. दररोज भगवान श्रीविष्णू आणि भगवान दत्तात्रेय यांचं स्मरण करा. गुरुवारी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम ब्रूं बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पिवळी फळे, हरभरा डाळ किंवा हळद दान करा. गायीला गूळ आणि चारा खाऊ घाला. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. घरात सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. कोणताही महत्त्वाचा निर्णय शांत मनाने आणि विचारपूर्वक घ्या. दररोज काही वेळ ध्यान आणि प्राणायामासाठी राखून ठेवा. एकूण हा आठवडा मीन राशीसाठी प्रगती, मानसिक समाधान, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढवणारा ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी आणि जबाबदाऱ्या मिळतील तर व्यवसायात विस्तार आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि भविष्यासाठी केलेले नियोजन फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि प्रेमळ राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल तर वैवाहिक जीवन अधिक सुखकर बनेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. प्रवासातून नवीन अनुभव, नवीन संपर्क आणि लाभ मिळू शकतात. आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता अधिक दृढ होईल. हा आठवडा तुमच्यासाठी स्वप्नांना नवी दिशा, आर्थिक प्रगती, कौटुंबिक सुख आणि आत्मिक समाधानाचा सुंदर संगम ठरण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.